हॅलो विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवड शिक्षणाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण 100हून अधिक समानार्थी शब्द बघणार आहोत। कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असू द्यात, त्यात तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी शब्द नक्की विचारले जातात। मग ती परीक्षा कोणतीही असू देत, TET असो, टेट असो, IBPS असो किंवा TCS असो, यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला हमखास समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे विचारले जातात। जर तुमचा या शब्दांचा अभ्यास चांगला झालेला असेल तर तुमचा एकही मार्क्स जात नाही। ह्या वर्षाच्या टेट एक्झाममध्येही समानार्थी विरुद्धार्थी शब्दांवर प्रश्न विचारलेले आहेत। कालच माझा टेटचा पेपर झाला आहे, मी एक्झाम दिली आहे। तर या टॉपिकवर हमखास स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात। आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे आपण आज 100हून अधिक समानार्थी शब्द बघणार आहोत आणि विरुद्धार्थी शब्दांवर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तोही तुम्ही नक्की चेकआउट करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपली पहिली समानार्थी शब्दांची जोडी आहे अनल। अनल म्हणजे अग्नी, विस्तव, पावक, वनी, वैश्वानर। आता दुसरा आहे अपराध। अपराध म्हणजे गुन्हा। तिसरा आहे अभिनय। अभिनयचा समानार्थी शब्द आहे हावभाव किंवा अंगविक्षेप। त्यापुढे आहे अमित। अमित म्हणजे अगणित, अमर्याद, अपार, असंख्य, ज्याला काही लिमिट नाही, जो अमर्याद आहे त्याला म्हणतात अमित। त्याच्या पुढे आहे अपाय। अपाय म्हणजे त्रास किंवा इजा। त्यानंतर आहे अधम। अधमचा समानार्थी शब्द आहे नीच, दुष्ट वृत्तीचा। त्याच्या पुढे आहे अमृत। अमृत म्हणजे पियुष, सुधा, संजीवनी। त्यानंतर पुढची समानार्थी शब्दांची जोडी आहे अचल। अचल म्हणजे पर्वत, न हलणारा। अचल म्हणजे न हलणारा। त्यानंतर आहे अरण्य। अरण्य म्हणजे वन, जंगल, रान, कानन किंवा त्याला विपिन पण म्हणतात। त्याच्या पुढे आहे अर्जुन। अर्जुनचे समानार्थी शब्द आहे पार्थ, धनंजय, फाल्गुन। त्याच्या पुढचा आहे अश्व। अश्व म्हणजे घोडा, ज्याला वारू, वाजी, हय, तरंग, तुरंग, तुरंगम असंही म्हणतात। त्याच्या पुढे आहे अही। अही म्हणजे सर्प, नाग, साप, भुजंग किंवा व्याल। त्याच्या पुढची समानार्थी शब्दांची जोडी आहे अत्याचार आणि अन्याय। त्यानंतर आहे अवचित। अवचितला दोन शब्द आहेत, एकदम किंवा अचानक। अवचित म्हणजे अचानक। त्याच्या पुढे आहे अवर्षण। अवर्षण म्हणजे पाऊस न पडणे किंवा दुष्काळ। त्यानंतर आहे अनर्थ। अनर्थचे समानार्थी शब्द आहे संकट, अरिष्ट। त्यापुढे आहे अविरत। अविरत म्हणजे सतत, अखंड चालू असणारा। त्याच्या पुढे आहे अहंकार। अहंकार म्हणजे गर्व किंवा मीपणा। त्यानंतर आहे आई। आता आईला खूप सारे समानार्थी शब्द आहेत, आता मी इथे तुम्हाला लिहून देते। ते म्हणजे माता, माऊली, जननी, जन्मदात्री, माय, मातोश्री किंवा जन्मादा। त्यानंतर पुढे आहे आकाश। आकाशचे शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत आभाळ, नभ, अंबर, गगन, व्योम, ख, अंतरिक्ष, तारांगण, अंतराळ। त्याच्या पुढे आहे आरसा। आरसाचा समानार्थी शब्द आहे दर्पण। त्यानंतर आहे आयुष्य। आयुष्य म्हणजे जीवन। त्याच्या पुढे आहे आठवण। आठवणला समानार्थी शब्द आहेत स्मरण, स्मृती, याद। पुढचा आपले समानार्थी शब्द आहे आव्हान। त्याचे समानार्थी शब्द आहेत विनंती किंवा बोलणे। त्यानंतर पुढचा शब्द आहे आहार। आहार म्हणजे भोजन किंवा खाणे। त्यानंतर आहे आनंद। आनंदाचे समानार्थी शब्द आहेत हर्ष, संतोष, तोष, मोद, प्रमोद। त्याच्या पुढे आहे आश्चर्य। आश्चर्य म्हणजे अचंबा किंवा नवल किंवा विस्मय। त्यानंतर आहे आज्ञा। आज्ञाचा समानार्थी शब्द आहे आदेश, हुकूम। त्यानंतर पुढचं आहे आसन। आसनचा समानार्थी शब्द आहे बैठक। इथे आपण अ पासून सुरू होणारे सगळे समानार्थी शब्द बघितले। अजून काही आहेत। पुढचं आहे आस। त्याचा समानार्थी आहे इच्छा। त्यानंतर आहे आपत्ती, संकट। आसक्ती, त्याचा समानार्थी आहे लोभ किंवा हव्यास। आसक्ती म्हणजे लोभ, हव्यास। त्याच्या पुढे आहे इहलोक। इहलोक म्हणजे मृत्यूलोक। त्यानंतर आहे इशारा। इशारा म्हणजे सूचना किंवा खूण। आता आपण ईने सुरू होणारे समानार्थी शब्द बघतो आहोत। पुढे आहे उपवन, बगीचा, उद्यान, बाग, वाटिका।
त्यानंतर पुढचं आहे उदर, उदर म्हणजे पोट. त्यानंतर पुढचं आहे उदास, उदासचा समानार्थी शब्द आहे खिन्न, दुःखी. त्याच्या पुढे आहे उपद्रव, उपद्रव म्हणजे त्रास किंवा छळ. त्याच्या पुढचं आहे उत्कर्ष, उत्कर्षाचा समानार्थी आहे भरभराट. त्याच्या पुढे आहे उणीव, उणीव म्हणजे कमतरता. त्यानंतर पुढचा शब्द आहे ऊर्जा, ऊर्जाचा समानार्थी शक्ती. त्याच्या पुढे आहे एकजूट, एकजूटचा समानार्थी आहे एकी, एकता किंवा ऐक्य. त्याच्या पुढे आहे ऐश्वर्य, ऐश्वर्याचा समानार्थी शब्द आहे वैभव आणि श्रीमंती. त्याच्या पुढे आहे ऐरावत, ऐरावतचा समानार्थी शब्द आहे इंद्राचा हत्ती. त्यानंतर पुढचं आहे ऋषी, ऋषीचा समानार्थी मुनी, साधू. त्याच्या पुढे आहे ऋण, ऋण म्हणजे कर्ज. त्याच्या पुढे आहे औक्षण, औक्षणचा समानार्थी आहे ओवाळणे. त्यानंतर आहे अंग, अंगला बरेच शब्द आहेत, ते म्हणजे देह, शरीर, काया, तनू. पुढचा समानार्थी शब्द आहे कष्ट, कष्टाचं उत्तर येतं मेहनत. त्यानंतर आहे करमणूक, करमणूकचा समानार्थी शब्द आहे मनोरंजन. त्याच्या पुढे आहे कट, कटचं समानार्थी शब्द आहेत गुप्त बेत किंवा कारस्थान. त्याच्या पुढे आहे कर, करचं समानार्थी आहे हात. त्यानंतर आहे कनक, कनकला सोने म्हणतात, कांचन म्हणतात किंवा हेम पण म्हणतात. त्याच्या पुढे आहे कमळ, कमळाला खूप सारे नावं आहे. पहिलं आहे राजीव, नंतर आहे अंबुज, मग पंकज, पुष्प, नीरज, पद्म, कौमुदी, सरोज आणि नलिनी पण. इतके सारे कमळाचे नावं आहेत. त्यानंतर आहे कटी, कटीला कंबर असं म्हणतात. त्याच्या पुढे आहे कठोर म्हणजे निर्दय किंवा निष्ठुर किंवा क्रूर पण. पुढचं आहे कन्या, मुलगी. त्यानंतर आहे कपाळ, भाल, ललाट, मस्तक, निढळ, निटील. त्याच्या पुढे आहे काठ, काठच्या समानार्थी शब्द आहे किनारा, तीर किंवा तट. त्याच्या पुढे आहे कान, कानाला आपण कर्ण पण म्हणतो, श्रोत्र म्हणतो किंवा श्रवण म्हणतो. त्याच्या पुढे आहे कावळा, कावळ्याचे समानार्थी शब्द आहे काक, वायस, एकाक्ष. त्याच्या पुढे आहे काष्ठ, काष्ठ म्हणजे लाकूड किंवा ओंडका. त्यानंतर आहे किल्ला, किल्ल्याला बरीच नाव आहेत, ते म्हणजे गड, दुर्ग किंवा तट. त्याच्या पुढे आहे किमया, पुढचा समानार्थी शब्द आहे किमया, त्याचे शब्द आहेत चमत्कार किंवा जादू. पुढचा शब्द आहे काळजी, त्याचे समानार्थी शब्द आहे चिंता, विवंचना किंवा फिकीर. त्याच्या पुढे आहे काळोख, अंधार, तम, तिमीर. त्याच्या पुढचा आहे कुटी, समानार्थी शब्द आहे झोपडी. त्याच्या पुढे आहे किरण, समानार्थी शब्द आहे रश्मी, कर किंवा अंशू. त्याच्या पुढे आहे कुंजन, त्याचा समानार्थी शब्द आहे गाणे, खास करून पक्ष्यांचे गाणे. त्यानंतर आहे कुंजर, आधी आपण कुंजन पाहिलं, आता कुंजर, कुंजर म्हणजे हत्ती. पुढचा शब्द आहे केकावली, त्याचा समानार्थी शब्द आहे मोर किंवा मयूर. पुढचं आहे कृपण, कृपणचा समानार्थी शब्द आहे चिकू किंवा कंजूष. पुढचं आहे कृश, कृश म्हणजे हडकुळा. त्याच्या पुढे आहे खडक, समानार्थी शब्द दगड किंवा पाषाण. पुढचं आहे खग, खगचे समानार्थी शब्द आहे पक्षी, विहंग, द्विज, अंडज. त्याच्या पुढे आहे खटाटोप, त्याचे समानार्थी शब्द आहे प्रयत्न किंवा मेहनत. त्यानंतर खेडे, खेडेचा समानार्थी आहे गाव किंवा ग्राम. नंतर आहे खंत, खंतचा समानार्थी शब्द आहे खेद, दुःख. त्यानंतर आहे ख्याती, ख्याती म्हणजे कीर्ती, प्रसिद्धी. त्याच्या पुढे आहे गवई, गवईचा समानार्थी शब्द आहे गायक. पुढचं आहे गरज, गरजचा समानार्थी शब्द आहे आवश्यकता, निकड किंवा जरुरी. त्यानंतर आहे गनीम, गनीम म्हणजे शत्रू किंवा अरी. त्यापुढे आहे गरुड, गरुडचे समानार्थी शब्द आहे खगेंद्र, द्विजराज, वैंतेय. त्याच्या पुढे आहे गाय, गायचे समानार्थी शब्द आहे गोमाता, गो किंवा धेनू. पुढचं आहे गौरव, गौरवचे समानार्थी शब्द आहे सत्कार किंवा अभिनंदन. त्यानंतर आहे गोष्ट, गोष्टला आपण कथा म्हणू शकतो किंवा कहाणी पण. पुढचं आहे गंध, गंध म्हणजे वास, सुवास, परिमळ. त्याच्या पुढे आहे घर,
घरचे बरेच शब्द आहे समानार्थी शब्द, ते म्हणजे गृह, सदन, भवन, आश्रम, गेह, धाम, निकेतन किंवा निवास. त्याच्या पुढे आहे घास. घासला समानार्थी आहे कवळ, ग्रास. त्याच्या पुढे आहे घमेंड. घमेंड म्हणजे गर्व, अहंकार. त्यानंतर आहे चेव. चेव म्हणजे आवेश, द्वेष, ईर्ष्या. त्याच्या पुढे आहे चेहरा. चेहऱ्याचे समानार्थी शब्द आहे मुख, तोंड, वदन, आनन. त्याच्या पुढे आहे चौफेर. चौफेरचे समानार्थी शब्द आहे सर्वत्र, भोवताली किंवा चहूकडे. त्यानंतर आहे चंचल. चंचल म्हणजे लहरी. त्यापुढे आहे चांदणे. चांदणेला चंद्रिका असं म्हणतात, कौमुदी किंवा ज्योत्स्ना असे म्हणतात. त्याच्या पुढे आहे चांडाळ. चांडाळ म्हणजे दुष्ट, नीच. त्यानंतर आहे छडा. छडा म्हणजे तपास, आपण म्हणतो ना तपास करणे, ते तपास. त्याच्या पुढे आहे छिद्र. त्याला समानार्थी आहे भोग. त्याच्यानंतर आहे छंद. छंद म्हणजे नाद किंवा आवड. पुढचं आहे जनक. जनक म्हणजे बाप, वडील, पिता, तात किंवा जन्मदाता. जन्मदात्याला जनक असे म्हणतात. पुढचा शब्द आहे जरा. जराचा समानार्थी आहे म्हातारपण. त्याच्या पुढे आहे जयघोष. जयघोष म्हणजे जय जयकार. त्याच्या पुढे आहे जमीन. जमीनला समानार्थी शब्द आहे भू, धरा, भूमी किंवा भुई. त्याच्या पुढे आहे जरब. जरब म्हणजे दरारा, धाक, वचक किंवा दहशत. त्याच्या पुढे आहे जिव्हाळा. समानार्थी शब्द माया, प्रेम. त्याच्या पुढे आहे जीर्ण. जीर्ण म्हणजे जुने. त्यानंतर आहे ज्येष्ठ. ज्येष्ठचं समानार्थी आहे श्रेष्ठ किंवा मोठा. पुढचं आणि शेवटचं आहे झाड. त्याला समानार्थी शब्द आहे वृक्ष, तरू, पादप किंवा द्रुम. तर इथे आपण 100हून अधिक समानार्थी शब्द बघितलेले आहेत. यांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, म्हणजे तुमचा एकही मार्क्स जाणार नाही. आणि विरुद्धार्थी शब्दांसाठी खाली एक लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओही नक्की चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू.